चाललीस? अनाथ आश्रमात? हो. म्हणजे अगं बहीण सापडत नाहीये, बाबा आजारी आहेत आणि तुला घराबाहेर जायचंय? घरच्यांपेक्षा काम महत्वाचं आहे का? काव्या, निशी माझी पण बहीण आहे आणि मला जशी तिची काळजी वाटते ना तशीच तुझी पण काळजी वाटते. कसं असतं ना काव्या, प्रेम आणि आकर्षण ह्याच्यात खूप फरक असतो. घरात आधीच एक प्रॉब्लेम झालाय, दुसरा प्रॉब्लेम होऊ नये याची काळजी तू घे. कळतंय ना? कळतंय ना काव्या? कळलंच असेल. तेवढी हुशार आहेस तू आणि मी समजूतदार आहे. तुझी मोठी बहीण आहे ना, म्हणून मला माझ्या जबाबदाऱ्या कशा पूर्ण करायच्या हे माहितीये. तू मला त्याची जाणीव करून द्यायची गरज नाही. तू अभ्यासावर लक्ष दे. येते. पण त्या गाडीवरती हा बघा, हा एक सिम्बॉल आहे. कत्री, तुला कळलंय? इतके दिवस आपल्याला ती गाडी सापडत नव्हती कारण त्याची नंबर प्लेटच खोटी होती. पण आता आपल्याला त्या गाडीवरचा मार्क कळलाय. सो आता लवकरात लवकर आपल्याला ती गाडी शोधली पाहिजे. तुझे जेवढे केवढे खबरी आहेत, जेवढे केवढे टॅक्सीवाले ऑटोवाले ओळखीचे आहेत, त्यांना ह्या मार्क बद्दल कळव लगेचच. ओके, गुड. टीम 5चा ठोका म्हणजे 5 वाजता. दसऱ्याच्या दिवशी 5 वाजता काहीतरी घडणारे जे या मुलींशी रिलेटेड असेल, जे आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायचंय. आत्तापर्यंतचं कोडं आपण बुद्धीनं सोडवलंय. इथून पुढचं कोडं आपल्याला कष्टाने सोडवायचंय. ओके, लागा कामाला. येस बॉस. येस बॉस. एक काम कर, ह्याच्या लिंक्स पाठवून टाक सगळ्यांनी. वहिनी, एक मिनिट. पद्मिनी काकू, ऐकून तरी घ्या. काय करायचं आता? आपल्या घरची होणारी सून नाही तर कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बहीण किडनॅप झाली. समाजात काय चाललंय काहीच कळत नाहीये. आपण आपल्या परीने प्रयत्न करूया. निशीला शोधणं ही आपली प्रायोरिटी आहे. बरं, तू पोलिसात कंप्लेंट केलीस? हो, मी पोलिसांशी बोलली आहे. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. बरं, त्यांच्याकडून काही फीडबॅक म्हणजे काही क्ल्यूज किंवा किडनॅपरचे काही फोटोज वगैरे किंवा ओळख वगैरे काही? नाही, काहीच कळलं नाही अजून. इनफॅक्ट मी आता पोलिसांकडे जाणार होते. आय थिंक आय लीव्ह. नाही, एकटी जाऊ नकोस, मी येतो. नाही, इट्स ओके काका. आय विल मॅनेज. मला काही लागलं तर मी तुम्हाला कळवेन. नक्की. येस, आय विल बी बॅक. या. हॅलो, डॉक्टर कामत. हा, पेशंट कसं आहे? सर, तुमच्याकडनं कोऑपरेशन मागतायत, सपोर्ट मागतायत. मीडिया म्हणून आपण ते नाही देऊ शकत का त्यांना? आपण मीडिया आहोत ना, लोकशाहीचा चौथा आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ. बरोबर ना? खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. या गोष्टीची जाणीव नाहीये का तुम्हाला? या अशा खोट्या अफवा पसरवून, खोट्या बातम्या पसरवून काय साध्य करणार आहात तुम्ही? या अशा अफवा पसरवून आपण समाजाची मदत करत नाही आहोत. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही आहोत. आपण प्रॉब्लेम वाढवतोय. त्याचं सोल्युशन द्या ना त्यांना. आणि तुम्हीच म्हणता ना, आपली यंत्रणा खूप स्ट्रॉंग आहे, आपलं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. आय एम व्हेरी शुअर तुमचं सुद्धा आहे, अगदी माझ्यासारखंच. मग त्याचा उपयोग करा. शासनाला मदत करा, पोलिसांना मदत करा. त्यांच्यावर आरोप करू नका प्लीज. मॅडम, ही एवढी गरमागरम बातमी आहे जी पॉलिटिक्स पण हलवून टाकेल. ही बातमी समाजापर्यंत पोहोचायलाच हवी. तुम्ही ही बातमी समाजापर्यंत पोहोचवत नाही आहात. तुम्ही तुमचं TRP वाढवताय. बरोबर ना? मीडिया म्हणून एवढा सेल्फिश विचार आपण कधीपासून करायला लागलोय? आणि आपणच जर पोलिसांवर अविश्वास दाखवला तर आपण जनतेकडनं काय एक्सपेक्ट करायचं? विश्वास दाखवूया त्यांच्यावर, त्यांना त्यांचं काम करू दे प्लीज. आणि मी ना स्वतःला तुम्हा सगळ्यांचा एक भाग समजते, मीडियाचा एक भाग समजते, म्हणून खूप हक्काने एक रिक्वेस्ट करते. या अशा केसेसमध्ये TRPचा विचार प्लीज करू नका. सत्य काय तेवढं आणि तेवढंच लोकांसमोर आणा. आणि प्लीज पोलिसांना त्यांचं काम करू द्या. त्यांना सपोर्ट करा प्लीज. अजून काही प्रश्न आहेत तुला? थँक्यू. सर, या किडनॅपिंगच्या विषयीच मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं प्लीज. शुअर.
या. मॅडम किडनॅप केलेल्यामध्ये तुमचं कोणी नातेवाईक होतं का? केशव काय विचारतोयस? तू एका पत्रकाराला क्रॉस क्वेश्चन करतोस ना? हो, त्या 9ही मुली माझ्या नात्यातल्या आहेत, बहिणी आहेत माझ्या आणि तुमच्या सुद्धा. कारण जसं मी समाजाचा भाग आहे तसे तुम्ही सुद्धा आहात. अजून काही प्रश्न आहेत तुला? थँक्यू. त्या मुलींचे फोटोज डार्क वेब वरती अपलोड झाले. डार्क वेब म्हणजे? म्हणजे इंटरनेटवरचं इलिगल मार्केट, जिथे बाजारात विकायला परमिशन नसलेल्या गोष्टी इलिगली लिलावात विकल्या जातात. म्हणजे माणसं सुद्धा इथे वेगवेगळे बायर्स आणि सेलर्स एकत्र येतात. म्हणजे ते वेगवेगळ्या गोष्टी सेल करतात, जसं की माणसं, प्राणी आणि अशा 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 असंख्य गोष्टी असतात. गुड जॉब टेक्नो. म्हणजे आता झेंडूच्या फुलांची तस्करी होणार आहे. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी 5 वाजता मुलींची तस्करी होणार आहे. आता राहिला प्रश्न हा जुन्या दगडाचा. आणि मला असं वाटतंय ती कुठली तरी जागा असणार आहे जी आपल्याला लवकरात लवकर शोधून काढावी लागेल, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे.